अनामिक रहस्य भाग 6. अनामिक रहस्य हे कथानक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही व्यक्तिविशेषशी संबंध नाही. तर ऐका भाग 6. अनामिक रहस्य. काय बोलताय इन्स्पेक्टर? मनीषा आणि मी? अहो ती मला बहिणीसारखी. प्रदीपराव, बहीण भावाचं नातं लावून तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकताय. नाही साहेब, तुम्ही मनीषाला विचारा. काय विचारू तिला? तुमचं अवैध नातं कोणापासून लपलेलं नाही. ते तुमचं वारंवार हॉटेलमध्ये भेटणं, रोज मनीषाच्या घरी येणं, अंजलीला जेवायला नीट न घालणं, सगळं खोटं. साहेब, ती मनीषाची खास फ्रेंड आहे. तिच्या अशा अवस्थेत तिला सांभाळणारं कोणी नव्हतं. स्वयंपाक करायला अंजलीची स्थिती पाहता कोणी आलं नसतं, म्हणून तिची मदत घेतली. अरे वा, सगळं अगदी ठरवून प्लॅनिंगने चाललं होतं वाटतं. तुमच्या शेजारचे कॉलनीतले लोक तुमच्या दोघांविषयी काय बोलतात ते जरा ऐका. साहेब, लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही. एखादी पुरुष आणि स्त्री एकमेकांशी बोलत असले तरी त्यांचं अफेअरच आहे असं बोलणाऱ्या लोकांकडे पाहू की अंजलीकडे? बरं, मग हॉटेलमध्ये काय मनीषा अंजूची जागा भरून काढायला येत होती? आता प्रदीप जोरातच ओरडला. साहेब, जरा तोंड सांभाळून बोला. अरे मग सांग ना, भेटत होता की नाही ते मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत, पण आम्ही हॉटेलमध्ये भेटत होतो. मनीषा घरी स्वयंपाक करायला यायची, अंजलीला जेवण द्यायची. हे सर्व मनीषाच्या नवऱ्यालाही माहीत होतं. त्याच्या सहमतीनेच सारं चाललं होतं. अरे वा, सारं म्हणजे सारं काही? असेही नवरे आहेत म्हणायचे आपल्या बायकोला परपुरुषाकडे पाठवणारे. बरं, ती अंजलीला फक्त भाजी आणि भाकरी जेवायला का द्यायची? त्याच्या मागे काय कारण होतं? हे आता मी सांगू शकत नाही. वेळ आल्यावर सांगतो साहेब. माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, हवालदार, याला घेऊन जा रे आणि मनीषाला आत पाठवा. प्रदीप केबिन बाहेर आला आणि मनीषा आली. अगदी दिसायला साधारण मनीषा घरंदाज वाटली साहेबांना, म्हणून जरा आदवीनच त्यांनी तिची जबानी घ्यायला सुरुवात केली. मनीषा, तुम्ही कोणाची मैत्रीण आहात? अंजलीची की प्रदीपची? दोघांची. मला सांगा, तुमच्याशिवाय अजून अंजलीला मैत्रिणी नव्हत्या? हो, होत्या ना, पण जीवाभावाची अशी तिची मैत्रीण मीच होते. असं? आणि तुम्हीच तिचा घात केलात? तुमचे अवैध संबंध चालू राहावेत म्हणून? मनीषा रागातच उठली आणि खूप जोरातच ओरडली. माइंड युअर लँग्वेज इन्स्पेक्टर. तुमच्या जिभेला काही हाड? इन्स्पेक्टर हसले. आणि बेमालूमपणे नाटक करताय ना तुम्ही? साहेब, नाटक समजा हवं तर, पण इतकी घाणेरडी शिवी देऊ नका. अंजली आणि मी खरोखरच खूप चांगल्या फ्रेंड आहोत. त्या मैत्रीच्या नात्याला असं लांछन देऊ नका साहेब. मग मला सांगा, रोज तुम्ही प्रदीपकडे काय करायला जायच्या? अहो, स्वयंपाक करायला. अंजलीच्या अशा अवस्थेत कोणी बाई काम स्वयंपाक करायला आलीच नसती. शिवाय ती एक स्त्री आहे. तिची काळजी एक मैत्रीण, एक स्त्री म्हणून मीच घेऊ शकले असते. आणि त्यासाठी माझ्या नवऱ्यानेच मला परवानगी दिली होती. आणि हॉटेलमध्ये भेटायलाही नवऱ्यानेच सांगितलं होतं वाटतं. नाही तर? अहो सर, काही गोष्टींवर अजून बरेच पडदे आहेत. जोपर्यंत सर्व गोष्टी प्रकाशात येत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. बरं, मला सांगा, अंजली आणि प्रदीपचे वैवाहिक संबंध कसे होते? खूपच चांगले. अंजली तर सारखं म्हणायची, इतका अंडरस्टँडिंग नवरा आहे माझा, मी खरंच खूप नशीबवान आहे. बरं, मग काय झालं? असं की होत्याचं नव्हतं झालं? त्या दिवशी ती माझ्या घरी आली. त्या दिवशी म्हणजे कधी? ज्या दिवशी तिने जॉब सोडला त्या दिवशी. बरं, पुढे? ती खूप ट्रेसमध्ये वाटली मला.
तुम्ही विचारलं नाही तिला त्यांना कसला ट्रेस आलाय ते? हो, विचारायच्या आधीच ती मला म्हणाली मी जॉब सोडला. मी तिला म्हणाले, अगं का सोडला? इतका चांगला जॉब आहे तुझा, काही झालंय का? तर मला वाटलं मी जॉब सोडला असं म्हणाली. बरं मग? काही बोलण्याआधीच पर्स उचलून निघून गेली. तुम्ही त्यांना थांबवलं नाहीत? नाही, मी स्वयंपाक करत होते. बरीच कामं पडली होती. नंतर विचारता येईल म्हणून मी तिला अडवलं नाही. अहो, ती ट्रेसमध्ये होती. तिने इतका चांगला जॉब सोडला होता. अशा अवस्थेत तिने काहीही बरं वाईट करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा वेळेस तुमची जीवाभावाची मैत्रीण सोडून तुम्हाला स्वयंपाक महत्त्वाचा वाटला? काही वेळेस वेळ हेच औषध असतं. थोड्या वेळाने तिचा राग जाईल, मग आपण तिला विचारू फोन करून, म्हणून मी थांबले. हो, तुमचंही बरोबरच आहे. यू आर राईट. मग तुम्ही कधी फोन केला तिला? नाही केला. मला लक्षातच राहिलं नाही. खास मैत्रीण म्हणता आणि फोन केला नाही? दिवसभर काम असतं साहेब, टाईम भेटलाच नाही फोन करायला. आणि आता रोज प्रदीपच्या घरी दोन्ही टाईम स्वयंपाक कसं काय बुवा जमतंय हे? इन्स्पेक्टर उपरोधानेच म्हणाले. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आता मी दोनही टाईम जाऊन सगळं करून येते. खरं सांगू, माझ्यासाठी ही तारेवरची कसरतच होती. पण केवळ मैत्रीच्या प्रेमापोटी मी हे करत होते. मलाही कार्तिकला टिफिन द्यावा लागतो, टीनाला स्कूलमध्ये सोडावं लागतं, आणावं लागतं. घरात एक ना अनेक खूप कामं असतात. पण मैत्रीसाठी करत होता. आलं लक्षात? बरं, ही टीना कोण? माझी मुलगी. सेकंडमध्ये आहे साहेब. अच्छा, तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे काय नाव त्याचं? कार्तिक. कसे संबंध आहेत तुमचे? ते बाहेर आलेच असतील. तुम्ही त्यांनाच विचारा. हो, त्यांना विचारणारच आहे, पण बरेच प्रश्न तुमचे अनुत्तरितच होते. त्यासाठी थोडं थांबावं लागेल तुम्हाला इन्स्पेक्टर. सगळं कळेलच तुम्हाला. बरं, तुम्ही तुमच्या नवऱ्याला आत पाठवा आता. आणि मनीषा उठून बाहेर गेली. थोड्या वेळात उंच पुरा पण हँडसम तरुण आत आला. बसा मिस्टर. कार्तिक, मी इंजिनियर, कंपनीमध्ये जॉब करतो. मला सांगा, तुमचे आणि तुमच्या बायकोचे संबंध कसे आहेत? जसे असायला हवेत तसेच. म्हणजे? अहो, तुम्हीच म्हणालात ना तुमचे दोघांचे संबंध कसे आहेत. त्याचं उत्तर होतं ते. इन्स्पेक्टरांना कळालं, टेढ़ा आदमी है, सवाल भी टेढ़ा ही पूछना पडेगा. तुमची बायको तुमच्याशी कशी वागते? साहेब, ती उत्तम गृहिणी, प्रेमळ बायको आणि आदर्श आई आहे. आता बोला. त्या अंजलीच्या घरी रोज रोज जात होत्या, त्यासाठी तुमची सहमती होती? हो. प्रदीप आणि मी घनिष्ठ मित्र नसलो तरी चांगले मित्र आहोत. पण माझी बायको अंजलीची चांगली मैत्रीण आहे आणि अशा आडल्यावेळी मैत्रिणीची मदत करणं चुकीचं नाही, म्हणून मीच तिला परवानगी दिली. पण ती तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत आहे हे लक्षात आलं नाही तुमच्या? म्हणजे म्हणायचे काय तुम्हाला इन्स्पेक्टर? प्रदीपचे आणि तुमच्या बायकोचे अवैध संबंध. इन्स्पेक्टर, तुम्ही वर्दीत आहात, नाहीतर ती जीभ हसडली असती. मी जी माझ्या बायकोच्या चारित्र्यावर शंका घेते. अहो हो, पण सगळेच असं बोलतात. सर, लोकांचं काय घेऊन बसलात? अहो, देवही माझ्यासमोर येऊन बोलला तरी मी विश्वास ठेवणार नाही. पण ती दोघं हॉटेलमध्येही भेटत असतील. तसंच काही काम असेल. अहो, मी किती दिवस माझ्या सहकारी मित्रमैत्रिणींबरोबर व्यावसायिक टूरवर जातो, पण ती कधीही माझ्यावर शंका घेत नाही. आम्ही असेच आहोत इन्स्पेक्टर. ओके, तुम्हाला भेटून खरंच बरं वाटलं. आणि नमस्ते करून कार्तिक केबिनच्या बाहेर पडला.
अजूनही इन्स्पेक्टर साहेबांना हवं तसं उत्तर मिळत नव्हतं. आत्तापर्यंत प्रदीप, मनीषा, कार्तिकची जबानी झाली, पण काहीच क्ल्यू मिळत नव्हता. बरं, तिघेही अगदी खरंच बोलत होते. निदान आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत मला माणसं ओळखायला यायला लागलीत. पण काही लोक अनेक मुखवटे धारण करून बेमालूमपणे फसवतात. तशी ही शक्यता नाकारता येत नाही. कोण खोटं बोलतंय काही सांगता येत नाही. आता लंच टाईम झाला होता, म्हणून इन्स्पेक्टर साहेबांनी सर्वांना 2 तासानंतर परत बोलावलं. प्रदीप, अजिंक्य तसेही लॉकमध्येच होते. मनीषा, रमा, कार्तिक आणि बाबा घरी जाऊन येऊ म्हणून निघाले. बाबा, तुम्ही येताय ना घरी जेवायला? मनीषाने अंजलीच्या बाबांना विचारलं. नाही, मी घरी जाणारच नाही. अंजलीकडे जाऊन येतो. तिलाही डबा द्यायचा आहे बाबा. घरी चला. तीच भाकरी आणि भाजी देणार ना तू तिला? अहो बाबा, तुम्हाला खरंच काही माहीत नाही. तुम्ही घरी चला बरं. मी तुम्हाला सगळं काही सांगते. खरा अपराधी कोण होता हे पाहण्यासाठी अनामिक रहस्य हे कथानक पाहत राहा. यापूर्वीचे 5ही भागांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कथानक आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.